सांगितलेलं आहे, ज्यावेळेस अर्जुनाला प्रश्न पडला की आता मी काय करू, भगवंतांनी सांगितलं अर्जुना, हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे मयि तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. तुमचं कर्तव्य महत्वाचं आहे. तुमचं आज एकच कर्तव्य आहे. अजून 4 मिनिटं मी बोलतो आणि मी थांबतो. मी 2-2 तास 4-4 तास बोलू शकतो. 900च्या वर व्हिडिओ आहेत युट्यूबवर, साईवाणी जर तुम्ही टाकलं तर. ऍडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, मी मुद्दाम सांगतो ऍडव्होकेट डॉक्टर, कारण की ज्ञान हे महर्षी कर्वेंकडनं शिकण्यासारखे आहे. अण्णांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग सांगणार आहे आणि मी शेवट करणार आहे. तो शेवट कशासाठी? त्या काळामध्ये अण्णांचा विवाह झाला, पत्नीचं निधन झालं. पत्नीचं निधन झाल्यानंतर पुनर्विवाह होत होते, पण ते कुमारिकाशी होत होते. लग्न झालेल्या विधवेशी विवाह करायला कोणी तयार नव्हतं. अण्णा म्हणले मी विवाह करील, एकाच अटीवर करेल, आणि ती अट असेल विधवेशी विवाह. गावाने वाईट टाकलं, कुटुंबाने वाईट टाकलं, आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण आईची माया शेवटी आईची असते. रात्री बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी अण्णांनी तिकडचा भाग कोकणातला सोडून ते पुण्याला गेले, मुंबईला गेले, आणि मग त्यांनी कार्य सुरू केले. अरे हा महात्मा एवढं मोठं कार्य करू शकला. 70 मध्ये जेव्हा ते जपानला गेले आणि प्रश्न पडला की आता पुढे काय करायचं, तिथे एक महिला विद्यापीठाचं ब्रोशर्स असं मिळालं त्यांच्या हातात. त्यांनी पाहिलं, इथे आले, संस्थेची मीटिंग घेतली, संस्थेच्या लोकांना एकत्र बोलवलं आणि म्हणले आपण आता विद्यापीठ काढू. संस्था सर तेव्हा अडचणीत होत्या, आता अडचणीत आहे. पैसा कधीच पूर्ण पुरत नाही, पण किती असला तो कमीच वाटतो. संस्था म्हणली अण्णा आपल्याकडे आहे ती संस्था चालवायला पैसे नाही, तुम्ही म्हणता विद्यापीठ काढायचं, कसं शक्य? अण्णा म्हणले काढायचं. मला माझ्या भगिनींना स्वतःच व्यासपीठ देण्यासाठी मला विद्यापीठ काढायचं आहे. आणि मग पहा, त्यावेळेस एसएनडीची ती स्थापना झाली. त्या काळामध्ये देणगी मिळाली, जागा मिळाली, पुढच्या गोष्टी मी सांगत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, 70 नंतर अण्णांनी हे संकल्प पूर्ण केले. 100 वर्ष अण्णांनी आयुष्य जगल्यानंतर 102व्या वर्षी अण्णा हे आपलं कार्य करून संस्थेचा अहवाल भगवंताला स्वाधीन करून निघून गेले. पण त्यावेळेस त्याच्या आधी एक घटना घडली. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मुंबईला आले आणि पंतप्रधान मुंबईला येऊन अण्णांच्या पायाजवळ वाकले. म्हणजे पहा बरं का, शिक्षक माझ्या मित्र हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय, एका शिक्षकाला काय बहुमान मिळू शकतो की देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पायाकडे वळावं आणि त्यांनी म्हणावं अण्णा मला आशीर्वाद द्या. अरे हे कोणामुळे झालं माहितीये? हे तुमच्यासारख्या आत्ताच्या तुम्ही त्यांच्या पिढीच्या पुढच्या, म्हणजे तुमची आजी पणजी खापर पणजी, त्याच्या मागची कोणी पणजी असणार ना कोणीतरी. ती एक महिलाच होती. जाती दोनच आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष, दुसरी जात नाही. आणि असायचं कारण नाही. पण एक गोष्ट इथे नम्रतेने सांगू इच्छितो की फक्त महिलांसाठी अहोरात्र जगणारा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा माणूस फक्त तुमच्या हितासाठी जगत होता आणि त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. एवढ्या पारंब्या वाढलेल्या आहेत, तुम्हाला आज कशाची गरज नाही. आई साहेब, मी जे काय आज थोडीशी माझी इच्छा आहे की फार नाही सर, पण एक रोख रक्कम स्वरूपात 20,000 रुपये मी संस्थेच्या तुमच्या या कार्यासाठी गंगाजळी रूपाने जेवढी शिवून स्वीकार करावा. एक इनोला बांधला तो बरोबर. हा, कारण काय मी पुढारी नाही, मी आलोय पांढरे कपडे घालून, पण मी काय पुढारी नाही. मी इथून पुढे इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी, तुमच्या विचारांच्या पाठीशी, तुमच्या संस्थेच्या पाठीशी सर मी उभा राहण्याचा प्रयत्न करेन. फुलना फुलाची पाकळी जे मला शक्य आहे ती मी करत राहील. कुठलाही स्वार्थ नाही, काही त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक असा अपेक्षा नाही. पण साईवाणी संस्थेच्या माध्यमातून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर आम्ही काम करतोय. आणि मी हे जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या आयुष्यात 5 माझे आदर्श आहेत. त्यातले एक आदर्श तुम्हाला फक्त सांगतो, ते म्हणजे अण्णा. अण्णा हे नाव मला नेहमी प्रेरणा देतं. बऱ्याच वेळा खूप दिवसापासून येण्याची इच्छा होती. अनेक वर्ष मी इथे येण्याचा सुरुवातीच्या काळात येत होतो, पुण्यात होतो तेव्हा, परंतु आता जरा कमी अंतर झालं. पण आज आईसाहेबांमुळे हा मंगला हसवलीस या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर वाटतं की माणसाने जगावं. आयुष्यामध्ये म्हणजे आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. मी जेव्हा म्हणतो ना, वैयक्तिक आयुष्यामध्ये आपला मुलगा गेला, आयुष्यभर साथ करणारा पती अचानक निघून गेला, मुलीकडे पाहून, जावयाकडे पाहून, 2 मुलांकडे पाहून ती माऊली स्वतःचं दुःख बाजूला ठेवून फक्त तुमच्यासाठी इथे की माझं मन कुठंतरी रमेल अशा भावनेने काम करते ना, याच्यापेक्षा वेगळी प्रेरणा काय असते? 30 किलोमीटर अंतर लागून येतात. काय असते वेगळी प्रेरणा सर? सांगताय 30 किलोमीटर अंतर येतात आणि या 65-70 मध्ये पण करता आणि ही जगण्याची उमेद आहे. हे शिका तुम्ही.
नवऱ्याने एखादं गिफ्ट घेतलं नाही म्हणून आत्महत्या करणारे मी आता केसेस पाहतोय. नाही खरोखर आहे, मी कधी बंपत बोलत नाही, माफ करा मी थोडं स्पष्ट बोलतो. मी आधी प्राध्यापक MA डॉक्टरेट इन एज्युकेशन अँड आफ्टर दॅट आय कम्प्लिटेड माय LLM फ्रॉम UK. त्यामुळे मी सर वाढदिवसाला इथे वानवडी भागात नवऱ्याने गिफ्ट घेतलं नाही, दुबईला घेऊन गेला नाही म्हणून बायको जरा मजबूत होती, ठोसा मारला तो जागेवर गेला. नाही तुम्ही वाटलं तर चेक करून बघा. आणि आपला नवरा अचानक जातो, मुलगा लहान वयात जातो, स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचं दुःख, गरज नाही, अजिबात गरज नाही, 2 पैशासाठी तर मुळीच नाही त्यांना. त्यांचे जावई आज सारस्वत बँकेमध्ये मोठे मॅनेजर पोस्ट आहे, मुलगी एवढी कर्तृत्वाने. पण का तर मला करायचंय काही, आणि ही उमेद असली पाहिजे. ह्या खरं अण्णांच्या विद्यार्थी आहेत. म्हणजे आज जिथं अण्णा बघत असतील ना, अण्णांना ही विद्यार्थी पाहिजे. 57 वर्ष अण्णांच्या पत्नीने आनंदीबाई म्हणजे साथ दिली, आणि त्या निघून गेल्यानंतर अण्णा आतून जेव्हा द्रवले होते ना, तेव्हा एक सांगायचं शेवटचं वाक्य सांगतो, खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने चालला. आयुष्य फार सुंदर आहे, फार काही मी बोलणार नाही, परंतु या संस्थेच्या कार्यासाठी साई वाणी या संस्थेतर्फे आणि खास करून माझ्या आईसाहेब मंगलाजी हसवणी यांच्या हस्ते मी 20,000 रुपयाची मदत या संस्थेला करू इच्छितो, एवढी माझी इच्छा आहे.